दिनांक 9 मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 7 विज्ञान योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 181 पासून पुढे. साधी भूतादी दैवम मा साधी यज्ञच ये विदु प्रयाण काले पिच मा ते विदुर्युक्त चेतसा. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानविज्ञान योगो नाम सप्तमोऽध्यायः. जी साधिभूता माते प्रतीतीचे निहाते धरुनी अधिदैवाते शिवतलेगा. जया जानिवेचे निवेगे मी अधियज्ञ दृष्टिरिगे ते तनुचे निवियोगे विरे नवती. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूताची ओमटे खडाडता काय न मरतयाची या चित्ता युगांतून हे परीने नो कैसे पैगा जे जडून गेले माझ्या अंगा ते प्रयाणीच्या लगबगा न सांडितेच माते. एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेची अंतःकरण युक्तयोगी. तव ये शब्द कुपिके तळी नोड वेचिन अवधानाची अंजुळी. जे नावेक अर्जुन ते वेळी मागाची होता जेत तद्ब्रह्मवाक्य फळे. जिये नानार्थ रस रसाळे बकताती परिमळे भावाचेने. सहज कृपा मंदानिळे कृष्ण तोमाची वचन फळे. अर्जुन श्रवणाचे खोळे औचित पडली ती प्रमेयाची हो कावळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुंबकळली. मग तैसाची का घोळली परमानंदे तेने बर्वेपणे निर्मळे. अर्जुना उन्मेषाचे डोहाळे घेता ती घळाळे विस्मयावृत्तीचे. तिया सुख संपत्ती जोडलिया मग स्वर्गा वात्या वाकुलिया. हृदयाच्या जीविगत कलिया होत आहाती ऐसे वरचिलिया बरवा. सुख जावो लागले फावा तव रस स्वादाची हवा लाहो केला. झडकरी अनुमानाचे निकर्तळे घेऊन या तिये वाक्य फळे. प्रतीती मुखी एके वेळे घालू पाहे तो विचाराच्या रसनान दाटती. परी हेतूच्या दशनीन फुटती ऐसे जाणून सुभद्रापती चुंबीची ना. मग चमत्कारला म्हणे इये जळीची माता रांगणे कैसा झकविलो असलगपणे अक्षराचेने. ये पदे नवती फुडिया गगनाची या घडिया हे तामुची मती बुडालिया थावून निघे. वाचुनी जाणावयाचे के गोठी ऐसे जीवे कल्पुनी किरीटी. तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा मग विनविले सुबटे. हा हो जिये एक वाटे सातही पदे अनुचिष्टे नवले आते. एरवी अवधानाचे निवैलेपणे नाना प्रमेयांचे उगाने काय श्रवणाचे नि अंगवणे बोलू लाहते. परी तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची जीवा विस्मय झाला. कानाचे नि गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहे ना तव चमत्कारे. अवधान ठकले ठेवीची अर्थाची चाडमज आहे ते सांगत आहे वेळून साहे. म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय धिटी सोनी. तेवीची माझी शिरवणी आरती आपुली कैसी पुस्ती पाहे पा जाणीव. भिडे चित्री लंघोने दी शिव एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेवो देव सरला. अहो श्रीगुरु ते जे पुसावे ते येणे माने सावध हुवावे. हे कची जाणे आगवे सव्यसाची. आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे. हे संजय आवडलेपणे सांगेल कैसे तिये अवधान द्यावे गोठी. बोली जेल नीट मराठी जैसी कानाची आदी दिठी उमेगा जाय. बुद्धीची या जिभा बोलाचा न चाकता गाभा. अक्षरांच्या भांबा इंद्रिये जेती पहा मालतीचे कळे. घ्राणासी कीर वाटले परिमळे परिवरचिया बरवा काही डोळे सुखिये नव्हती. तैसे देशीची हवावा इंद्रिये करती रानिवा. मग प्रमेयाची गावा लेसा जाईजे. ऐसे नि नागरपणे बोलुनी मेते बोलणे एका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकाया सप्तमोऽध्याय समाप्त. शरास मला अनुभवाने जाणून ज्यांनी जीवाला जाणले या जाणीवेच्या बळावर अधिपज्ञ जो मी तो अनुभवायस येतो ते पुरुष शरीर वियोगाच्या वेळी दुःखी होत नाही असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. सहज विचार केला की दिसते की आयुष्याची दोरी तुटली की मरणाच्या
प्राण्याची खळबळ उडते. ती पाहून न मरणाऱ्यांच्या मनातही प्रलयकाळ ओढावला असे वाटत नाही काय? पण अर्जुना, जे मद्रूप झाले ते प्रयाणकालच्या धांदलीतही मला विसरत नाही. सहज विचार केला असता अशा ज्ञानाने ते निष्णात झाले. तेच स्थिर अंतःकरणात झालेले योगी आहे असे समज. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, अशा वेळी भगवंतांनी सांगितलेल्या शब्दरूपी कुपेकेखाली अर्जुनाने अवधान किंवा लक्षरूपी ओंजळ पुढे केलेली. अशा वेळी भगवंतांनी, कारण अर्जुनाचे लक्ष बोलण्याकडे नव्हते, त्या ठिकाणी ब्रह्मप्रतिपादक वाक्यरूपी फळे व्यापक अर्थरूपी रसांनी रसभरीत व भावार्थरूपी सुगंधाने दरवळलेली होती. अशी ही कृष्णरूप वृक्षाची वचनरूपे फळे सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या श्रवणरूपी ओठीत अचानक पडली. ती वचनरूपी फळे जणू काही सिद्धांताचीच बनवलेली किंवा ब्रह्मरसाच्या समुद्रात बुचकळून मग ती परमानंदात घोळलेली होती. त्या फळाच्या शुद्ध माधुर्याने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले आणि मग ते डोहाळे विस्मयरूपी अमृताचे घुटके घेऊ लागले. असे सुखाचे ऐश्वर प्राप्त झाल्यामुळे अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या मनाला गुदगुल्या होऊ लागल्या. याप्रमाणे त्या फळाचे बाह्य सौंदर्य पाहूनच अर्जुनाच्या मनात सुख दाटू लागले. इतक्यात त्या फळाची चव घेण्याची त्याची तीव्र इच्छा झाली आणि चटकन ती वचनफळे अनुमानरूपी तळहातात घेऊन अनुभवरूपी मुखात घालावयास तो पाहू लागला. तेव्हा ती विचारूप जिभेने घेता येईनात, हेतरूपी दातांनी फुटेनात. पुढे हे पाहून अर्जुनाने ती फळे तोंडास लावली नाहीत. मग आश्चर्य वाटून अर्जुन म्हणतो, ती वाक्य म्हणजे पाण्यात पडलेल्या ताऱ्यांचे प्रतिबिंब होय. मी अक्षराच्या वरवरच्या सौंदर्याने कसा फसलो. खरोखर ही वाक्ये नसून आकाशाच्या केवळ घड्याच आहेत. जिथे आमच्या बुद्धीने कितीही बुड्या मारल्या ते थांग लागत नाही. असे जर आहे तर त्या ज्ञानाची गोष्ट तर लांबच, असा अर्जुनाने मनात विचार करून पुन्हा भगवंताकडे पाहिले. मग अर्जुनाने विनंती केली की, हे भगवंता, मी एकत्रित 7ही पदे ज्याचा स्वाद घेता आला नाही अशी आश्चर्यकारक आहेत. एरवी नीट लक्ष देऊन ऐकले नाही तर नुसत्या ऐकण्याच्या जोरावर त्या निरनिराळ्या 7 प्रमेयांचा उलगडा मला बोलून दाखवता येईल असे वाटले. पण देवा, हे तसे नाही. मी अक्षरांचा समुदाय पाहिला व त्यामुळे आश्चर्याच्या जीवाला सुद्धा आश्चर्य वाटले. कानाच्या झरोक्यातून अक्षरांचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच आश्चर्य वाटून माझे लक्ष खुंटले. देवा, मला त्याचा अर्थ समजून घेण्याची इच्छा आहे. गेलेली वेळ सहसा येत नाही, म्हणून देवा लवकर सांगा. याप्रमाणे देवांनी मागे काय सांगितले याचा आढावा घेऊन व पुढील अभिप्रायावर दृष्टी ठेवून आणि मध्येच आपली इच्छा दाखवून अर्जुनाचे प्रश्न विचारण्याचे चातुर्य कसे आहे पहा. मर्यादेचे उल्लंघन न करता त्याने श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन दिले. अहो, श्रीगुरूंना जेव्हा विचारायचे असेल त्यावेळी किती सावध असावे लागते ते कसे हे एका अर्जुनालाच माहीत. आता त्या अर्जुनाचा प्रश्न, त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्णाचे उत्तर हा प्रकार संजयाला आवडल्यामुळे तो कशा प्रेमाने सांगेल ते सरळ नीट मराठी भाषेत सांगितले जाईल. या निरूपणाकडे लक्ष द्या. ते एवढे लक्ष द्या की कानाच्या दृष्टीला अर्थ दिसेल, असे श्री ज्ञानदेव श्रोत्यांना विनवतात. बुद्धीच्या जीवेने शब्दांचा मतलब न चाखता केवळ अक्षरांच्या सौंदर्याने इंद्रिय जगतील. अहो, असे पहा की मोगऱ्याला कळ्याचा सुगंध जरी नाकाच्या उपयोगी असला तरी त्या कळ्याच्या वरील शोभा पाहून डोळ्यांना आल्हाद होत नाही काय? त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिय राज्य करतील व मग त्यांना सिद्धांताच्या गावाला लवकर जाता येईल. ज्या बोलण्याने बोलणे मावळते अशा प्रकारचे सुंदर बोल मी बोलेल ते तुम्ही ऐका, असे श्री निवृत्तीदासांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अध्याय 7 समाप्त. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.